लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे। उद्यापासून एक नवीन नियम लाडकी बहीण योजनेमध्ये लागू केला जातोय। या नियमानुसार जर महिलांच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील तर त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत। आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचे आजपर्यंत 5 हप्ते सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे 5 हप्ते महिलांच्या बँक खात्यात सरकारने जमा केले आहेत आणि आता महिलांना या योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की आता आम्ही महिलांना 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता इथून पुढे देणार आहोत आणि विधानसभा निवडणूक संपल्याबरोबर महिलांच्या खात्यात 6व्या हप्त्याचे पैसे आम्ही जमा करू। आता 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला एकदाचा निकाल लागला की हा 6वा हप्ता कदाचित महिलांच्या बँक खात्यावरती जमा होईल। परंतु आता अशातच अगदी काटेकोरपणे या नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे। जेवढ्या पण महिलांच्या घरामध्ये या 5 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू आढळून येईल तर त्या महिलांना आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाहीये। 6वा हप्ताच नाही तर आता येणारे पुढचे सगळेच हप्ते त्या महिलांना बंद होणार आहेत। तर आता या वस्तू नक्की कोणत्या आहेत आणि त्या वस्तूंचा परिणाम लाडकी बहीण योजनेवरती कसा होणार आहे, तर महिलांनी नक्की काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मात्र व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व महिलांना, सर्व बहिणींना एक नम्र विनंती आहे की आपण या व्हिडिओला लाईक नक्की करावे, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप मोठे प्रोत्साहन मिळत असते आणि असेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात तसेच इतर योजनेचे व्हिडिओ देखील तुम्हाला नेहमी या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला, तुम्ही या व्हिडिओला लाईक केले असे समजून या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आपण आलो आहोत डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती म्हणजेच वेबसाईटवरती। तर आतापर्यंत जे अर्ज आलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 1,12,00,000 पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मंजूर झालेल्या अर्जांची संख्या देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 1,06,00,000 पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहेत। परंतु आता आपल्याला जी महत्त्वाची माहिती पाहायची आहे ती पुढे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्रता। आता सर्वांना माहीत होते की लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता नेमकी काय आहे। तसेच या 5 वस्तू त्या कोणत्या आहेत ज्या तुमच्या घरात असतील तर यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, त्या वस्तू देखील याच ठिकाणी नमूद आहेत, याच पोर्टलवरती। त्या देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर एकदा व्यवस्थित पाहून घ्या। या ठिकाणी पात्रता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की वय तुमचे 21 ते 65 या दरम्यान असायला पाहिजे। आता या ठिकाणी जो काही दुसरा नंबरवरती मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी तुम्ही पहा, सर्व ताईंनी या ठिकाणी लक्ष द्या, कारण की जर पुढे सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हवे असतील, कारण आता या योजनेचे अनुदान देखील 2100 रुपये झाले आहे, त्यामुळे वर्षाला आता लाडक्या बहिणींना 25,200 रुपये मिळणार आहेत। आणि जर समजा दुसरे सरकार या ठिकाणी आले, म्हणजेच जर महाविकास आघाडीचे सरकार या ठिकाणी आले तर तरी देखील आपल्याला या ठिकाणी 3,000 रुपये मिळणारच आहेत। म्हणजे सरकार कोणतेही येऊ द्या, फायदा या ठिकाणी महिलांचाच होणार आहे। पण आता नवीन नियम काटेकोरपणे या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। मागच्या आठवड्यात आपल्या चॅनलवरती मी सांगितले होते की संजय गांधी या योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर अशा महिलांच्या नावापुढे ग्रीन टिक मार्क येत आहे की या महिला संजय गांधी योजनेच्या देखील लाभार्थी आहेत। तर आता अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाहीये। ज्या ज्या महिलांच्या नावापुढे या ठिकाणी यस असे आलेले आहे, आता त्यांना योजनेतून कमी करण्यात आले आहे। इथून पुढे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया देखील मिळणार नाहीये। आता या योजनेत जो काही नवीन नियम आहे, आता तो नियम आपण या ठिकाणी पाहूया। कोणत्या 5 वस्तू अशा आहेत की त्या तुमच्या घरात असल्या तर तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाहीये। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 नंबरवरती या ठिकाणी कोणकोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे या ठिकाणी कुटुंबात एक विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची या ठिकाणी पात्रता होती। परंतु या ठिकाणी अशा काही महिला होत्या मित्रांनो की एका घरातूनच एकापेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे।
ज्या महिला या ठिकाणी अविवाहित होत्या आणि त्यांचे वय 21 वर्षापेक्षा जास्त होते अशा एकापेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी लाभ घेतलेला आहे। परंतु आता अशा महिलांना यापुढे लाभ हा मिळणार नाहीये। अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे, कारण की या ठिकाणी अर्जांची पुन्हा तपासणी केली जाईल आणि या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही बोगस लाभार्थी असतील त्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अपात्रता बघायची आहे की कोणकोणत्या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्हाला या ठिकाणी यापुढे लाभ हा मिळणार नाहीये। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिली जी अट आहे ती ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत। त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तरी देखील अशा महिलांनी जरी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर आता त्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे। इथून पुढे त्यांना 6वा हप्ता आणि तसेच त्या पुढचे हप्ते देखील मिळणार नाहीत। त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा जो नियम आहे तो काय आहे, तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजेच ज्या कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी इन्कम टॅक्स पे करत असतील, इन्कम टॅक्स भरत असतील, अशा कुटुंबातील महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हत्या। परंतु तरी देखील अशा महिलांनी देखील या ठिकाणी अर्ज हे केलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार, कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार, कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे मित्रांनो, तो या ठिकाणी तुम्ही पहा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत। म्हणजे जे अगोदर मी तुम्हाला सांगितले की ज्या महिलांना या ठिकाणी संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे त्या महिला या योजनेसाठी डायरेक्ट अपात्र आहेत। आता त्यांच्या नावापुढे या ठिकाणी यस आलेले आहे, त्यामुळे या महिलांना आता इथून पुढे लाभ हा मिळणार नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहा, 5वा क्रमांक, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत। तर ज्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहेत तर अशा कुटुंबातील महिला देखील या ठिकाणी अपात्र आहेत। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत तर असे कुटुंबातील महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहेत। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो काही नियम आहे तो या ठिकाणी आहे, तो म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत। म्हणजे 4 चाकी वाहनामध्ये तुमच्याकडे जर 4 व्हीलर कार असेल किंवा 4 व्हीलर ट्रक वगैरे कुठलीही प्रकारची तुमच्याकडे आयसर वगैरेची गाडी असेल तर या ठिकाणी आता तुम्हाला योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। परंतु जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ते चालणार आहे। परंतु ट्रॅक्टर सोडून ज्या कुटुंबांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहेत, कुठल्याही प्रकारचे 4 चाकी वाहन जर तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये असेल तर या ठिकाणी मात्र आता तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाहीये। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असतील तर आता मात्र तुम्हाला इथून पुढे लाभ हा मिळणार नाहीये। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।